नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. आता मे महिन्यामध्ये आंबे येत आहेत. मराठवाड्यामध्ये धिरड्या बनवतात. आपण आज धिरड्या बनवूया. 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतले आहे. पातेल्यामध्ये टाकूया. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेऊया. हे छोट्या वाटीनं अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतले आहे, ते पण टाकूया. अर्धा चमच मीठ टाकूया. मीठ टाकल्याने चव चांगली येत आहे. पाव चमच हळद टाकूया, म्हणजे आपल्या धिरडीला चांगला कलर येत आहे. त्याला सर्व मिक्स करूया. थोडं थोडं पाणी टाकून आपण धिरड्याचं मिश्रण बनवूया. आमच्या घरी मेंबर कमी आहेत म्हणून मी थोडंसं बनवते धिरडी. आपण जास्त पण बनवू शकता, कमी पण बनवू शकता. पिठाचे गाठ्या वगैरेपर्यंत आपण फिरवूया. हाताने पण आपण मिक्स करू शकता. पूर्ण धिरड्याचं पीठ मिक्स करून झालं आहे. हे बघा, गाठ्या वगैरे काही नाहीत. आपण साईडला ठेवूया. 2 कांदे कट करून घेऊया. असं कांद्याचं बोड काढून टाकूया. कांद्याचा छिलटा काढून टाकूया. छोटे छोटे तुकडे करूया. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. खलबत मध्ये पण वाटू शकता आपण. आपण मिक्सरला वाटून घेऊया. कांदा किती छान बारीक झाला आहे. मिक्स केल्या पिठामध्ये आपण टाकूया. त्याला व्यवस्थित चमचनं फिरवूया. खलबत आणि खलबतचं दगड आपण स्वच्छ धुवून पुसून घेतले आहे. लसणाचे 10-12 पाकळ्या सोललेले खलबत मध्ये टाकूया. जिरा 1 चमच टाकूया. जिऱ्याला लसूणला बारीक वाटून घेऊया. आपला जिरा लसूण बारीक झाला आहे, काढूया. धिरड्याच्या पिठामध्ये टाकूया. मिश्रणला चांगलं व्यवस्थित फिरून घेऊया. धिरड्याचं मिश्रण बनवून तयार झाला आहे आपला. साईडला ठेवूया. अर्धी वाटी तेल घेतले आहे. 1 कांद्यामधून आपण अर्धा कांदा घेऊया. हे गावाकडे पळसाचं पान भेटत आहे. शिटीनं चमचनं पण फिरवू शकता आपण धिरडीला. त्याला घडी करूया. मॅगी खायच्या चमचनं आपण कांद्याला टोचूया. तेलामध्ये ठेवूया कांदा. आता धिरडी बनवायला सुरुवात करूया आपण. चला, गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. पॅन गरम होऊ देऊया. धिरडीचं पीठ टाकायसाठी 1 कप घेतले आहे. आपला तवा गरम झाला आहे. या कांद्यानं तेल लावून घेऊया. आपली धिरडी तव्याला चिटकणार नाही. थोडंसं पाणी टाकूया. कपानं धिरडीचं मिश्रण टाकूया. या पानानं व्यवस्थित आपण पसर करूया. भाजी वाढायच्या चमचानं पण पसर करू शकता. वरच्या साईडला पण थोडंसं तेल लावूया. उलटण्यानं पलटी करूया. आपली धिरडी दोन्ही साईडनं पण किती छान शेकला आहे. प्लेटमध्ये काढूया. धिरडीला पलटी करूया. किती छान झाला आहे जाळीदार आपली धिरडी. असेच सर्व धिरड्या बनवून घेऊया. आपले पूर्ण धिरड्या बनवून झाले आहेत. आपण गॅस बंद करूया. बघा किती छान झाले आहेत. एकदम नरम नरम धिरड्या झाल्या आहेत. हे बघा किती नरम नरम झाल्या आहेत आपल्या धिरड्या. बघा किती पातळ पण झाल्या आहेत. आपण धिरडी ठेवूया. आता आंब्याचा सीझन आहे. आमरस व धिरडी खाऊया. थंड थंड एकदम. या पद्धतीनं आमरस व धिरडी बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. किती मऊसूत झाले आहेत. हे बघा धिरड्या एकदम लसलशीत झाल्या आहेत.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.